पंच सुशील सुशील सर. काय नक्की गणदेश नाही. गणाधीश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता त्यांना फाईट करत असताना आदरणीय अनंताजी पाटील सरांना विनंती करतोय आपण मुख्य स्टेज अशी संपर्क साधावा. जयसाई विलंगी संघाचा कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला जो सन्मान आहे तो आपण स्वीकारायचा आहे. जय हनुमान मायखोप आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतायत गणाधीश हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक हाताळण्याकरिता प्रज्वलला आपण पाहतोय लिडिंग बॉलरच्या भूमिकेमध्ये त्याला आपण पाहणार आहोत. स्ट्रायकिंगवरती हेमकांत आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीनं साहिलला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंगवरती. पहिलाच बॉल बॅटची कडा जरूर त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपरने चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. 4 षटकांचा फॉर्मॅट आहे. 4 षटकांमध्ये आपण ज्या वेळेला 25+ धावा पाहिल्यात त्या वेळेला त्या धावा डिफेंड झाल्यात. एक धाव मिळेल या बॉलवरती. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या आकड्यावरती. 2 शेड्यूलचा आतापर्यंत खेळ मैदानामध्ये झाले. पहिले षटक हाताळण्याकरिता प्रज्वलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगवरती साहिल आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला ड्राईव्ह जरूर दाखवला होता. धोक्याची घंटा वाजले. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि हेमकांतला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. गॉन. चला बॅट्समन लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हा. तीन चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. बॅट्समन नेम प्लीज. 4 बॉल झाले का? 4 बॉल झालेत. नवीन फलंदाज अमृतला आपण पाहतोय. नवीन बॅटर अमृत मैदानामध्ये दाखल झाला. हलक्याशा त्याने ठिकाणी खेळलं होतं. 6व्या बॉलवरती मिळेल शेवटचा बॉल. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा बनवण्यामध्ये किती बॉल झाले नक्की? 4 बॉल झालेत. थोडीशी मिस्टेक या ठिकाणी झाली होती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी स्मॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव येईल या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 3. शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत या षटकामधील. पहिल्या षटकात असताना प्रज्वलची कामगिरी अप्रतिम राहिले. या ओव्हरमध्ये आपली छाप सोडत असताना या ठिकाणी तो दिसला. इथे विकेट जाईल शेवटच्या बॉलवरती. प्रज्वलने या एकाच ओव्हरमध्ये 2 धक्के ओपनर टीमला ठिकाणी दिल्यात. बॅट्समन नेम स्वप्नील नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. दुसरं षटक हाताळण्याकरिता विकील आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये धावसंख्या फलकावरती 3. चांगली प्लेसमेंट साहिलची आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव येते या बॉलवरती. 4 धावा फलकावरती लागल्यात. विकीजला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग अटॅक
जबरदस्त होता. गोलंदाजीचं आक्रमण चांगला पाहायला मिळालं. हलक्या शतने स्वप्नीलने स्टेअर केलं होतं. इथे सुद्धा सिंगल मिळून जाईल फलंदाज स्वप्नीलला. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5-2 चेंडूंचं केलं आतापर्यंत झालंय मैदानामध्ये. चांगली बॅटल मैदानामध्ये सुरू आहे. कट टू कट फाईट मैदानामध्ये करत असताना फुल टॉस चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तितक्याच उमेदीने ही धाव सुद्धा या ठिकाणी घेतली गेली. धावसंख्या फलकावरती 6. विकीच्या प्रत्येक बॉलवरती धाव आतापर्यंत आलाय. 3 बॉलचं केलं मैदानामध्ये झालंय. या बॉलवरती सुद्धा सिंगल आलंय. चौथ्या बॉलवरती धावसंख्या फलकावरती 7. 4 चेंडूंचं खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा हलक्याशा हाताने त्या ठिकाणी खेळलं होतं. इथे सुद्धा सिंगल मिळून जाईल विकीच्या विरोधामध्ये. विकी थोडीशी या ठिकाणी आपण पाहू शकतायत नाराज आहेत, कारण प्रत्येक बॉलवरती त्यांच्या रन्स त्यांची जी लालच डॉट बॉल टाकायला आणि डॉट बॉल आतापर्यंत आलेला नाही आहे. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता स्वप्नीलकडून. डॉट बॉल येतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. 8 रन्स स्कोर कडे लागल्या गेल्यात. जास्त टीम मिटिंग करू नका. शेवटची 2 षटकं आता बाकी आहेत. प्रसादला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. कुणाल या ठिकाणी जॉईन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी झाल्या. गोलंदाजी मार्कवरती प्रसाद आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये प्रसादच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. अवंतर चेंडूचा इशारा धावसंख्येत 1 ने वाढवते. धावसंख्या फलकावरती 9 रन्स स्कोर कडे लागल्या गेल्यात. डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. एक्स्ट्रा रन आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल टाकलाय. बॅटची कडा आणि त्यानंतर डिक्लरेशन झोनमध्ये बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतोय 10 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये कमीत कमी 16 ते 17 धावा टार्गेट करावे लागणार आहेत. ते मोठे फटके खेळावे लागणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. तो आत्मविश्वास स्वप्नील आणि साहिलला दाखवावा लागणार आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती धाव या ठिकाणी पूर्ण झालाय. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती नो स्कोर आहे, म्हणजे धाव नसेल या बॉलवरती. दहा धाव फलकावरती लागल्या. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. हलक्या शताने या ठिकाणी खेळला होता. 1 धाव येते या बॉलवरती. सिंगल येताना पाहायला मिळाली स्वप्नीलच्या बॅटमधून. धावसंख्या फलकावरती लागली जाते 11. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचे 2 बॉल आपल्याला पाहायला मिळतील. येणारे 2 चेंडू सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये एक जरी मोठा फटका आला आत्मविश्वास मिळेल, परंतु तो कॉन्फिडन्स आत्तापर्यंत या ठिकाणी ऑन द फील्ड पाहायला मिळाला नाही आहे साहिल आणि स्वप्नीलकडून. टीमचे टोटल फलकावरती आपण पाहतोय 3 षटकांनंतर 12 वरती जाऊन पोहोचले. 12 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवरती अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय स्लॉग ओव्हरमध्ये.
स्लॉगरमध्ये अक्षयला आणलं गेले. बेस्ट वर्सेस बेस्ट, एका बाजूला स्लॉग हिटर आहे, दुसऱ्या बाजूला स्लॉगवर स्पेशलिस्ट बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या बॅटलमध्ये पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार फलंदाज साहिलने. धावसंख्या फलकावरती 16. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय साहिलच्या बॅटमधून. अजूनही 5 बॉल चकेल बाकी आहे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये सुद्धा याच स्लॉग हिटची गरज आहे. फुलर लेनचा बॉल होता. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय. या बॉलवरती सिंगल येईल साहिलच्या बॅटमधून. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17. या मॅचमध्ये साहिल खऱ्या अर्थानं त्याचा रोल खूप महत्त्वाचा ठरला. त्याने जी भूमिका मैदानामध्ये निभावली, चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आल्यात, इन्स्पायर झाल्या. फुलटॉस बॉलवरती सुद्धा चौकार येताना पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हरमध्ये अक्षयच्या विरोधामध्ये 2 चौकार. खराब फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती 21-21. स्कोरकडे आपण पाहतोय 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. घाई करा, वेळ भरपूर जातोय. जयनुमान मायखोप टीम प्लीज स्पीडअप करा. तीन चेंडू आहेत. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 21-21. स्कोरकार्ड आपण पाहतोय. अजूनही धावांची अपेक्षा संपलेली नाहीये. गोलंदाजी मार्कवरती अक्षय. पाठची कडा जरूर त्या ठिकाणी घेतली होती. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 22 स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. यादीच्या बॉलवरती चौकार आपण पाहिला. तेवीस धावा स्कोरकडे लागला जातात. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 23 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. शेवटच्या बॉलवरती फिनिश चांगलं करावं लागणार आहे, तरच एक स्पेसिफिक टार्गेट स्कोरकार्डवरती उभं होईल. शेवटच्या बॉलवरती जर सिंगल किंवा डॉट बॉल आला, विकेट आली, तर जयनुमान मायखोप टीम पुन्हा एकदा या ठिकाणी फ्रंट फुटला येताना पाहायला मिळेल. परंतु शेवटच्या बॉलवरती काय फिनिश केले गेले. नो स्कोर म्हणजे धाव मिळणार नाही आहेत या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 23-24 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. 24 टू विन असेल. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 24 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. 24 टू विन असेल. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. चला बॅट्समन पाठवा लवकरात लवकर मैदानामध्ये. पूल ए मधून कवय फायटर्स संघ अंतिम 4 मध्ये पोहोचलाय. पूल बी मधून ताज स्पोर्ट्स अंतिम 4 मध्ये पोहोचलाय आणि पूल सी मधून साई दर्शन मायखोप संघ अंतिम 4 मध्ये पोहोचलाय. आणि जी तिन्ही इंडिव्हिज्युअल पारितोषिके आहेत, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज, अंतिम 4 मध्ये जे संघ असतील त्या 4 संघांमधील ज्या खेळाडूचा परफॉर्मन्स चांगला असेल तिथूनच निवडला जाईल. फुलटॉस बॉल पहिल्याच बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात या ठिकाणी मिळाली आहे. 20 धावांची आवश्यकता आता विजयाकरिता 23 चेंडूंमध्ये.
एक धाव मिळेल. या बॉलवरती स्ट्राईक रोटेट केली गेली. धावसंख्या फलकावरती 5. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. म्हणून तशी मार्कवरती आपण पाहू शकतायत. सहा धावा स्कोरकडे लागल्या. 3 चेंडूंचं केलं आतापर्यंत झालं. टार्गेट मोठं नाही आहे. 24 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवात सुद्धा चांगली मिळाली आहे पहिल्या 3 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस टाकला होता. एकच धाव या बॉलवरती येते. 7 धावा स्कोरकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचं केलं आतापर्यंत झालं आहे मैदानामध्ये. 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल पहिल्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 धावा येताना आपल्याला पाहायला मिळते. 24 धावांचा पाठलाग करायचा. आता विजयासाठी 15ची गरज 18 चेंडूंमध्ये. येणारी 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये विजयाकरिता 15 धावांची गरज आहे. पुढील ट्रॅकवरती सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज येत आहेत. इथून डॉटबॉलची गरज आहे. विकेटची गरज आहे. अठरा चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता. हलक्या शतकाने या ठिकाणी खेळलं होतं. शेतशक स्वप्नील तरी पुढे आले होते. एकदा मिळालेली या बॉलवरती 14 धावांची आवश्यकता विजयाकरिता. 17 चेंडूंमध्ये 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये विजयासाठी 14 धावा बनवायच्या आहेत. लेग स्पिन मैदानामध्ये पाहायला मिळाला. चांगला बॉल फिरवला होता. डॉट बॉल येतोय. आता 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता मैदानामध्ये. जर्मन मायकोप टीमला पुन्हा एकदा चांगला लेट कट तारीखीने खेळला होता. ते सुद्धा सिंगल मिळून जाईल. 13ची गरज 15 बॉलमध्ये. शेवटचे काही चेंडू या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. टॉट बॉल आला. नो बॉल जे एक्स्ट्रा रन इथे जोडली जाईल. 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता 12 धावांची आवश्यकता. अर्धा पल्ला गाठला. अर्धा पल्ला गाठायचा आहे परंतु या बॉलवरती विकेट गमावली गेले. चार चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चौदा बॉलमध्ये विजयासाठी 12 धावांची गरज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. धाव घेतलेली नाहीये. धावचीच्या रूपामध्ये विकेट जाईल. अजून एक धक्का या ठिकाणी लागत असताना आता कमबॅक झालाय गणाधीश संघाच्या माध्यमातून. 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 धावांची गरज आहे. इथून जर टॉप बॉल आला तर गणाधीश टीम इथून फ्रंटफुटला येऊ शकते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अमितला पण पाहू शकतात. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटच्या चेंडूवरती धाव समोरच्या टीमला घेऊ द्यायची नाहीये परंतु धाव घेण्याचा प्रयत्न दाखवलाय. एक धाव मिळेल. तर 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. हेमकांतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. महत्त्वाच्या षटकामध्ये एक महत्त्वाचा गोलंदाज या ठिकाणी आणला गेलाय. हेमकांतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये
चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता 11 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती चौकाराला आणि तिथून पूर्णपणे आत्मविश्वास या ठिकाणी आपण पाहतोय वाढलाय, तो म्हणजे जयनुमान मायखोप टीमचा. ज्या पद्धतीनं पहिल्या चेंडूवरती चौकार आपण पाहिला कॅपमध्ये, विकेट्स गेले इन ऑफ द इनिंग. 10 बॉल, आता 10 बॉलमध्ये विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. दोन चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आणि दुसऱ्या बॉलवरती सुद्धा सिंगल येताना पाहायला मिळाली. इम्कान यांना पण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये किमया साध्य करावी लागणार आहे. चांगले क्षेत्ररक्षण झालं आहे. डायरेक्ट हिट जर झाला असता तर इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. सिंगल ते त्यांना पाहायला मिळते. त्यासाठी अजूनही आपण पाहतोय 8 धावांची गरज आहे. 16 धावा स्कोर कार्डवरती लागल्या काय. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. हलक्या क्षेत्राने या ठिकाणी केलं जाते. धावचीची संधी, डायरेक्ट हिट झालाय आणि यस इथे विकेट जाईल. आता रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. आठ चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. शेवटचे 2 बॉल खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण इथून प्रत्येक बॉलवरती सिंगल घ्यायची आहे फलंदाजांना. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या टीमला एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी द्यायचे नाही आहेत. इथे गॅपमध्ये चौकार. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 4 धावांची गरज. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चौकार येताना पाहायला मिळते. फ्लो लेनचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि फ्लो लेनच्या बॉलवरती बॅटचा फेस ओपन केला. बॅटचा फ्लो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, जबरदस्त होता. धावसंख्या फलकावरती 20 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. घाई करा, वेळ भरपूर जातोय. अजूनही आपल्याला भरपूर सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज हेमकांत गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या बॉलवरती सिंगल येईल. तर 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता. घाई करायचं, लगेचच चौथ्या षटकाला प्रारंभ करायचा आहे. स्पीडअप करा. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 3 धावांची गरज. सहा बॉलमध्ये 3 धावा रोखायचे आहेत. येणारे 2 चेंडू, येणारे 3 चेंडू खूप महत्त्वाचे राहणार आहेत. पहिलाच बॉल एक्स्ट्रमच्या बाहेर टाकला, एक्स्ट्रा रन इथे मिळतील. विजयाचा चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन्स जयनुमान. मॅन ऑफ द मॅच प्रज्वल ठरलाय. एकदंत पालघर आणि त्याचबरोबर जयनुमान मायखोप दोन्ही टीमचे कॅप्टन जरा टॉस या टॉस बॉक्समध्ये. एकदंत पालघर आणि जयनुमान मायखोप जर आपण टॉस या 3 षटकांचा सामना असेल. प्रदीप शेलार सरांच्या शुभ टॉस आपण या ठिकाणी करतोय.